एक प्रत्यक्ष उदाहरण मुंबईत घडले. एक 4 वर्षांची मुलगी छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन जवळून गायब झाली होती. तिच्या कुटुंबाला काहीच समजत नव्हते. रात्री जागे राहून ते तिच्या शोधात होते. त्यांच्या मनात फक्त एकच विचार, आपली लाडकी मुलगी कुठे आहे. मुंबई पोलिसने तब्बल 6 महिन्यांच्या शोधानंतर ती मुलगी शोधून काढली. हजारो सीसीटीव्ही फुटेजेस तपासले गेले. इतर राज्यांमधील एजन्सी सोबत कॉन्टॅक्ट सुद्धा केला गेला आणि अखेर ती मुलगी अनाथालयात आढळली. नमस्कार, मी मृणाली महेश ओरसकर, लोकल बंधन मीडिया चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण एका संवेदनशील आणि खूप गंभीर विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातील मुली खरंच बेपत्ता होत आहेत का? आणि जर होतात तर त्या मुलींच्या कुटुंबावर काय परिणाम होत आहे आणि समाजात आपली जबाबदारी काय आहे. जेव्हा एखादी मुलगी हरवते, ती फक्त एक मिसिंग कंप्लेंट नंबर नसते. ती कुणाची तरी लाडकी लेक, बहीण आणि आई वडिलांचं संपूर्ण जग असते. तिच्या गायब होण्यामुळे त्या कुटुंबाचे आयुष्य थांबते. घरात निराशा, चिंता, भीती पसरते. महाराष्ट्राच्या गृह विभागानुसार एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत राज्यात तब्बल 37,695 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये 4,096 मुली 18 वर्षाखालील होत्या. साध्या शब्दात सांगायचे झाले तर दररोज 100 पेक्षा जास्त घरांमध्ये कुणीतरी आपल्या मुलीचा शोध घेत झोपत आहे. मुंबईत 7 महिन्यात 145 मुलं मुली गायब झाली. त्यातील 93 मुली होत्या. तर नवी मुंबईत 2025 मध्ये 499 तक्रारी नोंदवल्या गेल्या. त्यापैकी 41 मुली अजूनही शोधल्या गेल्या नाही आहेत. या आकडेवारीत एक अत्यंत धोकादायक ट्रेंड दिसतो. मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा खूप जास्त आहे आणि याची मुख्य कारणे आहेत फोर्स लेबर, डोमेस्टिक वर्क, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन्स, बेगिंग रॅकेट्स आणि इललीगल अडॉप्शन्स. अनेकदा मुलींना घराबाहेर पडण्यासाठी सायकोलॉजिकल मॅन्युप्युलेशन, फेक लव्ह, फेक जॉब ऑफर्स अशा आयडियाज वापरून त्यांची फसवणूक केली जाते. या मुली प्रत्येक पावलावर धोक्यात असतात. ट्रॅफिकिंग, फोर्स लेबर, सेक्शुअल अब्यूज आणि एक्सप्लॉयटेशन्स हा धोका प्रचंड वाढतोय. यात FIR नोंद न होण्याची कारणे आहेत लीगल अवेअरनेसची कमतरता, सामाजिक दबाव, पोलिसांची भीती आणि अनेक वेळा घर सोडून गेली असेल असा चुकीचा अंदाज. हे सर्व एकत्रितपणे अशा प्रकरणांचा शोध घेणे कठीण करतात आणि म्हणून अनेक प्रकरणे अनरिपोर्टेड किंवा अनरिझॉल्व्ड राहतात. आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, टिकटॉक हे फक्त टाइमपासचे माध्यम राहिलेले नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये ऑनलाईन ग्रूमिंग, सायबर मॅन्युप्युलेशन्सचा उपयोग करून मुलींना घराबाहेर काढले जाते. मुलींच्या पर्सनल ड्रीम्स, करिअर एम्बिशन्स आणि इमोशनल असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांना ट्रॅप केले जाते. हा प्रश्न फक्त पोलिसांचा नाही, फक्त सरकारी यंत्रणेचा नाही, हा समाजाचा आरसा आहे. पालकांनी, शिक्षकांनी, समाजाने विचार केला पाहिजे. आपण आपल्या मुलींसोबत किती संवाद ठेवतो? त्या कुणावर विश्वास ठेवतात? घरात बोलतायत का? की फक्त गप्प बस आणि मोबाईल कमी वापर एवढे म्हणणे पुरेसे आहे? शाळा किंवा कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षिततेवर किती गंभीर चर्चा होत आहे, हेही आपल्याला जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आपण स्टॅटिस्टिक बघितले तर कळते की मुलींचं बेपत्ता होणं ही अफवा नाही, तर समाजाची खरी समस्या आहे. बहुतेक मुली सापडल्या जरी असतील तरी एकही मुलगी हरवणं हे समाजाचं अपयश आहे. प्रत्येक हरवलेली मुलगी ही एका कुटुंबाची कथा आणि एक समाजाची चिंता आहे. आज आपण फॅक्ट्स आणि फिगर सोबत इमोशनल रिअल लाईफ एक्झाम्पल्स देखील समजून घेऊ. नवी मुंबईत 41 मुली अजूनही हरवलेल्या आहेत. त्या कुटुंबामध्ये प्रत्येक सकाळी फोन वाजला की पोलीस काही बातमी देतील का या आशेवरच त्यांचा दिवस सुरू होतो. घरातल्या बंधुभाऊ, आई वडिलांचा प्रत्येक क्षण चिंता आणि भीतीचाच जातो. मुलींच्या सुरक्षिततेसाठी काही सोशल अवेअरनेस टिप्स देखील आहेत. जर एखादी मुलगी हरवली असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क करावा. स्थानिक पोलीस यांचा नंबर आहे 1091 आणि 112. 24 तास थांबणे हा फक्त मिथ आहे. 1 मिनिटाचाही विलंब खूप जास्त असतो. त्यामुळे पालकांनी घरात मुलींची ओपन डिस्कशन्स ठेवावी. त्यांच्या फ्रेंड सर्कल, ऑनलाईन इंटरॅक्शन्सवर लक्ष ठेवावे
आणि स्कूल्स, कॉलेजेसमध्ये अवेअरनेस प्रोग्राम आयोजित करण्यासाठी स्कूल्सना इन्फॉर्म करावे. त्यासोबतच समाजाने हे मान्य करायला हवे की अर्बन मायग्रेशन, इकॉनॉमिक प्रेशर यांमुळे काही मुलींना घराबाहेर जाण्याचा दबाव येतो. काही घरातील मुली घरातील तणाव, बुलिंग आणि इमोशनल निग्लेक्ट यांमुळे घर सोडतात. त्यामुळे प्रत्येक घटनेला सुपरफिशियल अंदाज न लावता रूट कॉज शोधणे गरजेचे आहे. आणि आपल्या मुलींसाठी एक महत्त्वाची सूचना: जर आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी असाल आणि एखादा माणूस तुमच्याशी संवाद साधायला येत असेल, तर तुम्ही त्याला अव्हॉइड करणे. पण जर तो खूपच इन्सिस्ट करत असेल, तर तुम्ही त्यांच्याशी वर्दळीच्या ठिकाणी संवाद साधू शकता. आपल्या बॅगेमध्ये शार्प गोष्टी किंवा पेपर स्प्रे असणे फार महत्त्वाचे आहे, कारण त्याचा उपयोग आपण आपल्या सुरक्षेसाठी करू शकतो. तसेच स्वतःसाठी सेल्फ डिफेन्स शिकणे आणि करणे फार महत्त्वाचे आहे. आता असे अनेक ॲप्स आहेत ज्यामुळे तुम्हाला अननोन व्यक्ती भेटतात. त्यांच्याशी एकट्याच संपर्क साधणे टाळावे. आणि सेफ्टी रिझन्ससाठी जर आपण कुठे बाहेर जात असल्यास आपलं लाईव्ह लोकेशन आपल्या घरच्यांसोबत शेअर करा. अशा टिप्स जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. अशा अनेक विषयांवरती आपण या चॅनलवरती चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुमचे काही अनुभव असे असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करा.